क्षेत्ररक्षण सजवताना तुम्ही बघाल शॉर्ट थर्ड मॅन, बॅकफुट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश मिड ऑफ अशी रचना 5 क्षेत्ररक्षकांची ऑफसाईडला सीमारेषेवर सर्कलच्या लाईनवरती तुम्हाला दिसेल. शॉर्ट फाईन लेग आणि वाईडिश मिड ऑन असे 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला बघायला मिळतील ऑन साईडला सर्कलच्या आतमध्ये. तर सीमारेषा कव्हर करण्यासाठी आपण बघतोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहेत. गोलंदाज मुस्तकीम गोलंदाजी मार्क वरती, पहिला चेंडू बंटी स्ट्राईक एंड वरती असणार आहे तर शिवा नॉन स्ट्राईक एंड वर. 5 षटकांची ही लढत आहे. सनी बॉय श्रीवर्धन विरुद्ध मोर्या इंदापूर. श्रीवर्धन संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मुस्तकीमचा चेंडू आपण बघणार आहोत. मोर्या इंदापूर फलंदाजी करताना मैदानामध्ये बंटी शिवा ही सलामीची जोडी मैदानामध्ये कसा स्टार्ट मिळतो इंदापूर संघाला हे आपण बघूयात. एक देखण्या मैदानावरती खरं तर या मैदानामध्ये येणं, इथं खेळणं हा एक वेगळा अनुभव असतो आणि निश्चित प्रकारे खेळाडूंना हा अनुभव प्राप्त होणार आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, यावेळेस बाहेरची कड, व्हेरी फर्स्ट बॉल विकेट. मुस्तकीम पहिल्या चेंडूवरती यश मिळवतोय. पहिला फलंदाज इथे बाद होतोय. शून्यावरती बसलेला हा पहिला धक्का. थँक्यू डीजे. बंटी पहिल्या चेंडूवरती ठरला शिकार. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि सरळ उडवायचं उंच हवेतून, क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून खेळायचा त्याचा प्रयत्न. तिथे बाहेरची कट घेतली आणि पहिल्या स्लिप मध्ये सुरेख झेल टिपला गेला. पहिला फलंदाज बाद झाला. शून्यातून सुरुवात करावी लागेल. अत्यंत अडचणीतून सुरुवात. पेट्रोल पंपावरती काम करत असताना धीरूभाई अंबानींनी रिलायन्स इंडस्ट्रीजची उभारणी केली. प्रसंगी उदबत्त्या विकायची वेळ आलेला असताना देखील आपल्याला सुधीर फडकेंसारखे अत्यंत अजरामर संगीत तयार करणारे संगीतकार देखील मिळाले. लता मंगेशकर यांना सुद्धा अशा अडचणीतून जावं लागलं होतं. कोल्हापूरमध्ये स्टुडिओमध्ये त्यांना नोकरी करावी लागली होती. MF हुसेन प्रसिद्ध चित्रकार, त्यांना रस्त्यावरती पोस्टर रंगवावी लागली होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी नांगर आणि कंदील विकलेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये, बॅक टू बॅक सेकंड विकेट. दुसरा फलंदाज देखील शून्यावर बाद. 2-0. फलंदाजांची त्रेधा तिरपीट उडते. 2 फलंदाज बाद झाले शून्यावरती. 0 धावा, 2 गडी बाद मोर्या इंदापूर. मुस्तकीम परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. नवीन फलंदाज मयूर स्ट्राईक एंड वरती आता असेल. विशाल आणि बंटी हे 2 फलंदाज बाद झाले. शिवा नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. समोर 2 महत्वाचे मोहरे धारातीर्थी पडताना आपल्या डोळ्यांनी बघितलेत ते शिवानं. नवीन फलंदाज मयूर शिवा ही जोडी, तर मुस्तकीम गोलंदाजी मार्क वरती. चांगलं षटक असेल. सुरुवात अत्यंत शानदार श्रीवर्धन संघासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू, तिथे खूप अपील वेगात आहे परंतु पंचांवरती त्याचा कुठलाही परिणाम नाही. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव असेल. धावेची कोंडी फोडणं इथे अशक्य आहे. अजूनपर्यंत धावा मिळालेल्या नाहीत. 0 धावा, 2 गडी बाद. षटक चालू आहे ते पहिलं. आम्ही चर्चा करत होतो की किती मान्यवरांनी अत्यंत शून्यातून साम्राज्य उभं केलेलं आहे. सुशील कुमार शिंदे ते उदाहरण तुमच्या समोर ठेवता येईल.
सुरुवातीला कोर्टामध्ये शिपाई असलेले सुशील कुमार शिंदे भारताचे गृहमंत्री देखील झालेले आहेत. यावेळेस चेंडू खूप उंच आकाशामध्ये, एक टप्पा घेत सीमारेषा पार, 4 धावा. धावांची कोंडी फुटली. धावफलकावरती आहेत. 1 गडी 2 गडी बाद 4. मुस्तकीमची अत्यंत घातक गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती बंटी, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विशाल, तर 5व्या चेंडूवरती चौकार. 2 गडी बाद 4. या नाजूक अवस्थेमधून इथे सुरुवात होईल. उजव्या हाताने ओव्हर द विकेट मुस्तकीम. परत एकदा खूप सुंदर चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू होता. पुलचा प्रयत्न फसला, निर्धाव षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4 धावा, 2 गडी बाद 4. सुरुवात खूप संथ आणि सावध आहे. पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकासाठी पाहूया कोणाला आक्रमणावरती आणलं जाते. मुस्तकीमच्या नंतर त्यानं जी सनसनाटी निर्माण केली, जो प्रेशर क्रिएट केलेला आहे फलंदाजांवरती, तो पुढे कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल तर या अडचणीतून सावरत कशा प्रकारे एक चांगलं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करेल मोरया इंदापूर, हे बघायचे मैदानामध्ये. सगळे दिवस क्रिकेटमध्ये सारखेच नसतात. आपण म्हणतो ना, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, ही म्हण आहे मराठीमध्ये. तसंच आहे, काही दिवस फलंदाजांचे असतात आणि क्रिकेटमध्ये दिवस सोडाव तुम्ही, तुम्हाला काही चेंडू फलंदाजांचे, काही चेंडू गोलंदाजांचे, आणि असंच चित्र बघायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये मुस्तकीमनं चांगलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. विशेषतः पहिले 4 चेंडू आग ओकणारे होते. आगीचे गोळे त्याने टाकले फलंदाजांवरती. 2 फलंदाज त्यामध्ये बाद झाले आणि पाहायचे आता नवीन आलेला फलंदाज मयूरने चौकार खेचत धावांची कोंडी फोडली. आता शिवा त्यावरती कसा कळस चढवतोय इथे पाहायचंय. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू होईल. खालिद इज द मॅन ऑन द मार्क. गोलंदाजीसाठी तयार असेल खालिद. अंपायर महेश डोंगरे सरांना पार करेल. सावंतवाडी कुडाळ या ठिकाणचे अंपायर्स आपल्या स्पर्धेमध्ये काम करतायत. महेश डोंगरे सर, पलीकडच्या बाजूला उमेश मांजरेकर सर, आणि इथे माझ्या शेजारी बसलेले आहेत प्रमोद ठाकूर सर. अत्यंत दर्जेदार काम पंचांचं या स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. पंचांची कामगिरी खूप महत्वाची असते. क्रिकेटच्या 42 नियमांची माहिती बहुतेक सगळ्यांनाच असते, परंतु अत्यंत बारकाईनं त्याचं मैदानामध्ये वापर करणं पंचांचं काम असतं. आणि या कामामध्ये आम्ही 3ही पंचांना बघतोय, अत्यंत सफाईदारपणे त्याने हे काम केलेलं आहे. कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रोवर्सी बघायला मिळाली नाही, कुठल्याही प्रकारचं निर्णयावर वाद आपल्याला बघायला मिळाला नाही, आणि डोळ्यात तेल घालून ते काम करतायत. एक दिवसभर सतत उन्हात उभं राहणं आणि हे काम करणं निश्चित अवघड आहे. कॉन्सन्ट्रेशन, स्टॅमिना या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहे पंचांसाठी. चांगलं काम होते. 5 धावा धावफलकावरती षटक दुसरं. खालिद गोलंदाजी मार्कवरती. शिवानं देखील खातं खोललं एका धावेने. थोडं रिस्की असतं. आपण पाहतो एखाद 2 विकेट जर पटकन गेले तर आपण म्हणतो ना, जसं दुधाने पोळलं तर ताक सुद्धा फुंकून पितो आपण. काळजी तेवढी घ्यावी लागणार आहे, आणि इथेही शिवाच्या बाबतीमध्ये तेच बघणार आहोत आपण. शिवा नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईक एंडला मयूर असेल. खालिदचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती पुढे घेऊन जाते. 6 धावा, 2 गडी बाद 6. आणि ज्यावेळेस संकट येत असतात ना, ती थांबत सुद्धा नाहीत. एका पाठोपाठ एक संकट येत असतात, परंतु त्या संकटांना निर्धारानं सामोरं जाणं हे खूप महत्वाचं असतं. टिचून उभं राहणं खूप महत्वाचं आहे. इथं संयम पाहिजे. आणि चेंडू आकाशामध्ये आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो, तो संयम संपला. बाहेरची कड, यष्टीरक्षकाने टिपला झेल. तिसरा फलंदाज बाद.
संघ या अडचणीतून कसा सावरतोय हे बघणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा खाली तयार असेल स्ट्राईक एंड वरती सचिनचा सरळ बॅटने खेळलेला फटका जमिनीच्या समांतर येईल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक रशीद दैर अडवतोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि धावफलक पुढे 7 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती आहेत. श्रीवर्धन म्हसळा आणि श्रीवर्धन या दोन तालुक्याच्या संघांमध्ये देखील एक सेलिब्रिटी मॅच तुम्हाला इथे बघायला मिळेल. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर. त्या लढतीची देखील रविवारी आपल्याला उत्सुकता लागून राहिलेली आहे. रविवारपर्यंत आपण थांबणार आहोत आणि थांबावंच लागेल, पण निश्चित एक चांगला दमदार सामना प्रेक्षकांसाठी इथे सादर होणार आहे. खालीद गोलंदाजी मार्कवरती समोर फलंदाजीसाठी लेफ्ट हँडेड शिवा. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे, खूपच बाहेर आहे. शिवानं सोडून दिला. वाईड चेंडू. एक अतिरिक्त धावफलकावरती परत एकदा एका धावेची नोंद. 8 धावा. लॉस ऑफ 3. 3 गडी बाद 8. मयूरने एक चौकार खेळला होता. असं वाटलं होतं की मयूर देखील काही धावा बनवेल, पण मयूर बाद झाला. त्याच्या अगोदर बंटी आणि विशाल या दोघांना भोपळा फोडता आला नाही, अर्थात धाव बनवता आली नाही. दोघे बाद झाले. उजव्या बाहेर फटका खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईड. लागोपाठचा दुसरा वाईड. या अत्यंत खराब चेंडू आहेत. 9 धावा धावफलकावरती. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या कक्षेच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न असतो गोलंदाजांचा. याचं कारण एक असतं की फलंदाजांना चेंडू पर्यंत पोहोचू द्यायचं नाही आणि खूप लांब कोण्यावरती चेंडू टाकायचा हा प्रयत्न असतो गोलंदाजांचा, आणि त्यामुळेच आपण पाहिलेलं आहे की हा चेंडू देखील वाईड ठरतो आहे. चला पंचांना नियमांची खूप चांगली माहिती आहे. खूप चांगलं वापर ते नियमांचा इथे मैदानामध्ये करतायत. खेळाडूंना विनंती आहे, पंचांचा आदर करा, त्यांच्या निर्णयाचा रिस्पेक्ट करा. खिलाडी वृत्ती ही खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटमध्ये. तुम्हाला माहिती आहे 42व्या क्रमांकाचा नियम आहे अनफेअर गेम. तुम्ही जर खिलाडी वृत्तीचं तिथं अवमान करत असाल किंवा पंचांचा खेळाचा आव्हान करत असाल तर ती गोष्ट ही गैरवर्तनामध्ये समाविष्ट होते आणि त्यासाठी काही शिक्षा देखील आहेत तिथे. हा चेंडू खूप सुंदर होता. फुलर लेनचा चेंडू उजव्याच्या बाहेर आणि निर्धाव इथे ठरला. धावफलकावरती आपण बघतो 10-9 षटक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. अनेक खेळाडू आम्ही पाहिले. खेळाडू मोठा का होतो? तो खेळाचा सन्मान करतो म्हणून खेळाडू मोठा होतो. अनेक खेळ. विनोद कांबळीमध्ये खूप मोठी ताकद होती, त्याच्या क्षमतेविषयी शंका कोणालाच नव्हती, पण पुढे जाऊन यश मिळवताना त्या खेळाडूला अडचणी आल्यात हे आपण बघितलेले उदाहरण आहेत आपल्या समोर अशी. त्यामुळं डिसिप्लिन ही खूप महत्वाची आहे. मला आठवतंय चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटनाला मिल्खा सिंग यांना निमंत्रित केलं होतं. भारताचे फ्लाइंग सिख म्हणून त्यांची ओळख आहे. तिथे त्यांनी सांगितलं होतं की भारतामध्ये क्रिकेट लोकप्रिय का झाला किंवा इतर खेळांपेक्षा क्रिकेटला प्रसिद्धी का जास्त मिळते, तर इतर खेळांमध्ये अभावानेच दिसणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे शिस्त क्रिकेटमध्ये असते, म्हणून क्रिकेट प्रसिद्ध होतो. क्रिकेटला प्रेक्षकांची वाहवा मिळते. याला कारणे क्रिकेट मधली शिस्त आहे आणि आपण खेळाडूंनी ती शिस्त कायम ठेवावी अशी माझी नेहमीच. देखो सर, आज भी जून कैमरा आया है. बहुत ही अच्छा आयोजन है सर. जुमा के बाद ये मैचेस स्टार्ट हो चुके हैं और खासकर मैं आपका सर शुक्रिया अदा करूंगा. बहुत सारे लोगों ने आपके लिए भी बहुत दुआएं दी. बहुत अच्छी आप कॉमेडी कर रहे हो. आपसे भी हमको कुछ सीखने के लिए मिलेगा. लंदन से मेरे बहन का बहुत लोगों का भी फोन था. मैं राशिद की मौजूदगी, मेरे दोस्त की कोपरा ग्रुप के टूर्नामेंट के उनके पिताजी यहाँ पे बैठे हुए. मैं अकबर भाई का बहुत ही शुक्रगुजार हूँ. उनके पिताजी अपने बेटे का मैच देख रहे और कोपरा ग्रुप का भी मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा. सर मैं सर की ओर चलता हूँ. थँक्यू सर. निश्चित प्रकारे इथे आल्यानंतर असं प्रेम मिळतं मला आणि कोकणामध्ये येऊन समालोचन करण्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि या प्रेमासाठीच नेहमी सातत्यानं मी या परिसरामध्ये येत असतो. यापूर्वी गेल्या वर्षी मी मानगड आणि परिसरामध्ये होतो. यावर्षी आपण निमंत्रण दिलं आणि खूप मजा येते. एक नवीन खेळाडू आणि नवीन परिसर आणि आपल्यासारखे प्रेम करणारी माणसं असल्यानंतर निश्चित खेळाचा आनंदही मोठ्या संख्येने घेता येतो. तर जाऊ धावफलकावरती 14 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये संपलेला आहे. खालिदचं षटक 10 धावा. या षटकामध्ये एक गडी देखील खालिदनं बाद केलेला आहे. मुस्तकीम परत एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. त्याचा स्पेल पुढे कायम ठेवण्यात येतोय.
खर तर आघाडीचा जो गोलंदाज असतो आणि आघाडीच्या गोलंदाजाच्या समोर उभं राहणं हे फलंदाजांनाही शक्य नसतं. आणि आपण बघत असतो की ज्यावेळेस आघाडीचे फलंदाज चांगले फलंदाज समोर असतात त्यावेळेस तुम्ही सर्वोत्तम गोलंदाजांना वापरायचं, जेणेकरून तिथे काही विकेट्स मिळाले तर पुढे खालच्या तुमच्या तिसऱ्या चौथ्या गोलंदाजाला देखील चांगलं सहाय्य मिळतं. आणि हीच योजना श्रीवर्धनच्या संघनायकाची असावी. पहिल्या स्पेलमध्येच तुम्हाला कोटा पूर्ण करताना दिसेल मुस्तकीम. एकमात्र गोलंदाज असतो की 2 षटकं टाकू शकतो आणि 3 षटकांमध्येच मुस्तकीमकडून ही 2 षटकं टाकून घ्यायचं ठरवलंय संघनायक श्रीवर्धन संघाचे. जैनब 11 श्रीवर्धन मैदानामध्ये. मुस्तकीमचा हा चेंडू राऊंड द विकेट, चेंडूची बाहेरची कड तिथे पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. पहिल्या चेंडूवरती आला चौकार शिवा स्ट्राईक एंडवर. आतापर्यंत शिवानं या चेंडूच्या अगोदर फक्त 2 धावा, 3 चेंडू त्याला खेळायला मिळाले होते आणि त्यामध्ये 2 धावा त्याने काढल्या होत्या. तर या चेंडूवरती शिवाच्या बॅट मधून आलेला चौकार. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आता डीप कव्हर पॉइंट वरती पाठवला गेलाय. बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक तयार आहे, शॉर्ट थर्ड मॅन. तर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगच्या ठिकाणी आणला जातोय. फुलटॉस चेंडू होता आणि इथे नो बॉल. tenniscricket.in द्वारा या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाते. गौरव सावंत सर आणि त्यांची टीम इथं अत्यंत चांगलं काम करते. tenniscricket.in अल्पावधीतच खरं तर ही सुरुवात लाईव्ह प्रक्षेपणाची सुरुवातीला संतोष नाणेकर हे फेसबुकच्या माध्यमातून खेळाडूंची फोटोज वगैरे अपलोड करायचे, त्यानंतर व्हिडिओ बनवायचे आणि मग ते अपलोड करायचे. यावेळेस चांगला फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तयार असेल तिथे अडवतोय. 1 धाव. फ्लिकचे असे फटके हे निश्चित देखणे फटके असतात. हळवारपणे चेंडूला फुंकर घातलेले हे फटके असतात. एका धावेबरोबर धावफलकावरती 20 धावा. आणि व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मात्र त्यांना लाईव्ह प्रक्षेपण करण्याची संकल्पना सुचली आणि त्यामध्ये मात्र टेनिस क्रिकेटमध्ये क्रांती झाली. युट्यूबच्या माध्यमातून हे प्रक्षेपण आणि अत्यंत स्वस्त दरामध्ये ही सगळी मंडळी आपल्याला देत असतात. आज संतोष नाणेकर यांच्या पाठीमागे अनेक मंडळी, जवळपास मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये 50 तरी संस्था असतील की ज्यांनी युट्यूब वरून थेट प्रक्षेपण सुरू केलेलं आहे. सर हाँ, जो आता गोलंदाज वाला यही मुस्तकीम है जिसका भी अंदर रायगढ़ के अंदर सिलेक्शन हुआ है. मैंने बाद में योगेश से जब इंटरव्यू लिया तो योगेश ने बोला था मैं इसी खिलाड़ी को भी लेना चाहता था, लेकिन ये खिलाड़ी दूसरे लेने, शायद योगेश पवार की टीम से खेलने जा रहा है. मुस्तकीम के साथ भी हमारी दुआएं रहेगी. यही जो गेंदबाज है हमारे इंडिया का बहुत ही अच्छा गेंदबाज मुस्तकीम उर्जुक. मुस्तकीम उजव्या यष्टीच्या बाहेर यावेळेस भरकटतोय खूप. वाईड चेंडूचा इशारा. खर तर एक चांगली संधी आहे, कारण 2007 ला पहिल्यांदा IPL आलं आणि IPLच्या धर्तीवरती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्पर्धा असाव्यात. मला वाटतंय पहिल्यांदा 2011 साली अशा प्रकारच्या स्पर्धा सुरू झाल्या आणि त्यानंतर इतर जिल्ह्यांमध्ये या स्पर्धा होत असताना रायगड जो टेनिस क्रिकेटचं माहेरघर आम्ही संबोधतो तिथे मात्र ही स्पर्धा नव्हती. यावर्षी चाहत्यांची ती इच्छा सुद्धा पूर्ण होते आणि रायगडमध्ये देखील रायगड प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ऑक्शन झाले खेळाडूंचे, चांगली बोली लागली खेळाडूंना, ओनर्स मिळाले आणि काय दणक्यात त्या स्पर्धेचं इनॉग्रेशन झालं आपण पाहिलं. एक भव्यता टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही बघाल. या स्पर्धेमध्ये कुठल्याही मुस्तकीम ने इसके बाद वाला मैच सनी 11 हरवीप और अयान 11 थल दोनों के अपने टॉस करा लो. कुठल्याही प्रकारे रिव्ह्यू नाही या स्पर्धेमध्ये. खरं तर मुस्तकीम ये रिव्यू नहीं यहाँ पर है वयास नहीं है. मैदानावरचे सगळे अधिकार पंचांकडे आहे. पंचांच्या अधिकारामध्ये आयोजक सुद्धा हस्तक्षेप करणार नाहीत.
प्रेक्षकामध्ये सूरजबाई कीर कुठे असतील स्टेजकडे या. कोपरा ग्रुप संघाने अपनी बसने की व्यवस्था केली है. सूरजबाई कीर जहां कहीं भी स्टेज के पास आ जाए. आपण जे तंत्रज्ञान इथे वापरतोय त्याला खूप मर्यादा आहेत आणि त्यामुळं कसं असेल की अशा प्रकारचे रिव्ह्यू घेतल्यानंतर तो निर्णय पूर्णपणे योग्य प्रेक्षकांपर्यंत जाईल याची शाश्वती नसते. त्यामुळे सगळे अधिकार आपण मैदानावरच्या पंचांना दिलेले आहेत. धावबादच्या संदर्भात जर पंचांना काही शंका वाटली तर पंच तिसऱ्या पंचांकडे येऊ शकतात. जमिनीच्या समांतर खेळलेला हा फटका डीप लॉंग ऑफ वरती येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव आणि एका धाव बरोबर धावफलक पुढे 23 धावा. षटक क्रमांक तिसऱ्या मैदानामध्ये सुरू आहे. मुस्तकीम तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्क वरती. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूला खूप चांगली बोली लागलेली आहे. चांगली मागणी असलेला मुस्तकीम सातत्यानं श्रीवर्धन संघाची धुरा वाहतोय. श्रीवर्धन संघासाठी निश्चित त्याने अनेक दमदार संस्मरणीय असे विजय आणून दिलेले आहेत. या सामन्यामध्ये त्याच्याकडून अपेक्षा असणार आहेत त्याच्या चाहत्यांनाही, श्रीवर्धनच्या आणि येथील प्रेक्षकांना सुद्धा. मुस्तकीम स्ट्राईक एंडवरती. शिवा एका बाजूने टिचून फलंदाजी करतोय. दुसऱ्या अर्थात सलामीला आलेला शिवा मैदानामध्ये 3 फलंदाज बाद झालेले असतानाही उभा आहे. पाहायचं यापुढे शिवाच्या बॅटमधून कसे फटके येत आहेत. फुलटॉस चेंडू. पाहायचं चेंडू लेंथ पिकअप करेल, लेंथ क्लिअर करेल, मात्र झेल टिपला तिथे लॉंग ऑन सीमारेषेवरती. इथे बाद होईल शिवा. मोठा धक्का. चौथा फलंदाज बाद. तेवीस. 4 गडी बाद. 23 गडी बाद होण्याचा क्रम थांबत नाही. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला सचिन आणि साहिल. सचिन स्ट्राईक एंडला आहे. नॉन स्ट्राईक एंडला सचिनला तुम्ही बघाल. धावफलकावरती धावा. 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोपरा ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. खर तर क्रिकेटची स्पर्धेचं अतिशय दर्जेदार आयोजन करण्याचा हातखंडा आहे कोपरा ग्रुपचा. भाई मेरे को मैनेजमेंट बता रही है विकेट कीपर के पीछे जो परवेज साटुलकर के 2 बैनर उसको अलग अलग किसी ने किया और बीच में से कोई मैच देख रहा है. राज साहब ठाकरे हमारे जो उधर बैनर है, बैनर उधर चिपका दो. जो दोनों बैनर है हाँ वहां पे लगा दो आप बीच में. शुक्रिया. कोपरा ग्रुप को आपने हेल्प किया, हम शुक्रगुजार है. 23 धावा. धावफलकावरती मुस्तकीमचं षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. ओबामा का दिमाग. ओहो क्लीन बोल्ड. क्लीन बोल्ड आणि फलंदाज 5वा बाद. पाचवा फलंदाज 23 धावसंख्येवरती बाद झालेला आहे. मुस्तकीमनं पुन्हा एकदा धमाका. पहिल्या षटकामध्ये मुस्तकीमनं बाद केले 2 फलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा 2 फलंदाज बाद केलेत. मैदानामध्ये 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर 23 धावा. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये मोर्या इंदापूर.
पहिल्या चेंडू पासून जे सामन्यामध्ये पकड आतापर्यंत आपण बघतोय की कोणत्याही फलंदाजाला वरचढ ठरणार नाही याची काळजी घेतलेली आहे श्रीवर्धन संघ. जैनब 11 श्रीवर्धन. गोलंदाजीमध्ये बदल. नवीन गोलंदाज रशीद गोलंदाजीसाठी तयार. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये दीपेश आणि साहिल ही जोडी 6व्या गड्यासाठी असणार आहे. 5 गडी बाद 23 धावा. शेवटचे 2 षटक इथे शिल्लक आहेत आणि तुम्ही क्षेत्ररक्षण बघाल तर फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन 4 क्षेत्ररक्षक ऑन साइड कव्हर करतायत. लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी थर्ड मॅन देखील वाढवलाय. स्क्वेअर लेग फाईन लेगचं क्षेत्ररक्षक आता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणला जाईल. रशीद गोलंदाजी मार्कवरती उंचापर. मुस्तकीन आणि रशीद हे 2 उंचे पुरे गोलंदाज आहेत आणि उंचीचा फायदा गोलंदाजांना आपण पाहतो की नेहमी मिळतो. उजव्याच्या बाहेर चेंडू खूप लांब टाकला होता बॅट पासून. तिथे 1 धाव मिळाली आणि धाव फलकावरती 24 धावा. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. मध्ये 1 तासाची विश्रांती आपण घेतली होती आणि त्यानंतर विश्रांतीनंतर पुन्हा खेळ सुरू झाला. मुस्लिम बांधवांचा जुम्मा असल्यामुळं आणि त्याचमुळं नमाज पढण्यासाठी त्यांना प्रार्थनेसाठी वेळ दिला आणि त्यानंतर क्रिकेटच्या पुन्हा थराराला प्रारंभ झाला. श्रीवर्धन आणि इंदापूर या 2 संघामध्ये ही मॅच आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर श्रीवर्धन संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि संघनायकाचा निर्णय किती यशस्वी होता, किती सही होता, किती योग्य होता हे पुढच्या काळामध्ये गोलंदाजांनी दाखवून दिले. स्क्वेअर लेगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक समोर तिथे अडवतोय. अखेर चेंडू त्याच्या हातामध्ये येत नाहीये. सापडला तो. 1 धाव केवळ मिळते. 1 धाव शॉर्ट आहे. यस, 1च धाव इथे मिळेल आणि धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. तो 25 धावा. 5 गडी बाद 25. अर्धा संघ गारद झालेला आहे. अर्धा संघ निश्चित पवेलियन मध्ये आहे. ऑलराऊंडर आणि काही पिच हिटरला आता इथून पुढे खेळ करावा लागेल. वाईड चेंडू. 1 अतिरिक्त धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल. 26 धावा. रशीद गोलंदाजी मार्कवर. रशीदच्या समोर फलंदाज असेल तो साहिल. दीपेश माफ करा. पुन्हा एकदा डाव्या एष्टीच्या बाहेर. पुन्हा वाईड. 2 वाईड इथे आपण बघतोय रशीद कडून. लांबत हे षटक. ज्यावेळेस तुम्ही प्रतिस्पर्ध्यावरती पकड मिळवता त्यावेळेस अशा प्रकारचे वाईड चेंडू टाकल्यानंतर पकड सैल सुद्धा होऊ शकते आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न निश्चित करणार इथे मोरिया इंदापूरचा संघ. आखूड टप्प्याचा चेंडू. स्क्वेअर कट. थोडासा अप्पर शॉट आहे. 1 टप्पा घेत सीमारेषे बाहेर. चौकार. घेतला इथे फलंदाज दीपेशनं आणि 4 धावांबरोबर धावफलकाला देखील गती दिली. 31 धावा. चौथं षटक सुरू असताना 31 धावा धावफलकावरती. गोलंदाज मुस्तकीमचं निश्चित कौतुक करायला पाहिजे. 2 षटकामध्ये मुस्तकीन 11 धावा केवळ खर्च केल्या आणि 4 फलंदाजांना बाद केलं. हरमीत के कप्तान और थल के कप्तान के टॉस करा ले. माफ करा. 13 धावांमध्ये 4 फलंदाज त्याने बाद केले. तिथंच खर तर सामन्यामध्ये त्यांनी पकड मजबूत मिळवलेली आहे. या षटकामध्ये रशीदला आपण पाहतोय पुन्हा एकदा कमबॅक करताना चौकार खेळल्यानंतर पुढच्या चेंडूवरती धाव घेऊ दिली नाही. स्लोवर 1 चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर आणि पुन्हा वाईड. चेंज ऑफ पेस आपण पाहतो की प्रयोग तुम्ही सरावामध्ये केले पाहिजेत. तिथं चांगला सराव करा आणि मग मैदानामध्ये या. इथं जर तुम्ही प्रयोग करायला गेलात तर तो प्रयोग फसू शकतो. एखादी जर सिद्धांत मांडायचा असेल तर शास्त्रज्ञांना 1000 लाख प्रयोग करावे लागतात आणि त्यावेळेस कुठेतरी एखाद्या शक्यतेपर्यंत सिद्धांतापर्यंत ते पोहोचतात. क्रिकेटच्या मैदानावरती तसंच आहे. तुम्हाला एखादा बॉल जर नवीन शिकायचा आहे ना तर त्याचा प्रचंड सराव तुम्हाला आवश्यक असतो. टाकलेला आहे. जीतो आगे. आपण प्रेक्षकमध्ये कुठे असेल स्टेज करूया. कोपरा ग्रुप मॅनेजमेंटने आपली बसण्याची व्यवस्था केली. जीतो आगे. षटक संपेल इथे. अंपायर्स बॉल चेक करा.
बॉल विचारते आमच्याकडे, एक बॉल राहिलेला आहे. बरड़गढ़ के जीतूभाई वाघे, इन्हें क्रिकेट से काफी लगाव है. स्टेज पे बैठे हुए मैं कोपड़ा ग्रुप की जानिब से जीतूभाई का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. जब भी मैचेस होते मेरे दोस्त साथ में रहते हैं. ही गोष्ट महत्वाची आहे. पंचांनी ज्यावेळेस आपल्याकडे विचारणा करतील त्यावेळेस पंचांना माहिती दिली पाहिजे. अन्यथा खेळाडूंनी त्याविषयी पंचांकडून शंकेचं निरसन करून घेतलं पाहिजे. परंतु खेळाडूंनी शंका विचारली नाही आणि पंचांनी आम्हाला विचारलं नाही तर आगाऊपणा करण्याची जबाबदारी आमची नाहीये. म्हणजे आम्ही ते सांगू शकत नाही पंचांना की बॉल किती राहिलेले आहेत. आणि इथे एक चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. तो चेंडू इथे आपण टाकून घेणार आहोत. रशीदचा चेंडू असेल. खूप चांगली गोलंदाजी रशीद कडून या सामन्यामध्ये पाहायला मिळते. काही चेंडू खराब टाकले जरूर, परंतु धावा मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना रशीदनं दूर ठेवलेला आहे. फलंदाज डावखुऱ्याचा साहिल ऑन स्ट्राइक. रशीदचा सामना करेल. यावेळेस खूप लांबून चेंडू त्याने ओढून घेतला. लॉंग ऑन सीमारेषेवरती येतोय. एक धाव केवळ तिथे अपेक्षित आहे आणि आता षटक संपेल. 4 धावा धावफलकावरती 34. 5 गडी बाद 34 धावा. शेवटचं षटक आता शिल्लक आहे. पुन्हा एकदा माफक धावसंख्येवरती सामना. ते सकाळपासूनचे सामने आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी कमी धावा बनवल्यात ऍज कम्पेअर टू कालपर्यंत आम्ही पाहिलं होतं की इथं 80 धावांचा पाठलाग 4 षटकामध्ये पार पडला. 80 धावा बनवल्या गेल्या आणि 4 षटकामध्ये पुन्हा त्या धावांचा खुर्दा उडालेला आम्ही बघितला काल 2 वेळा. आज या मैदानामध्ये मात्र 50-60च्या आसपास स्कोअर झालाय आणि पाठलाग करणाऱ्या संघाने खूप कमी वेळात खूप कमी चेंडूमध्ये ते विजय मिळवलेले आहेत. त्यामुळे धावा तुमच्या हाताशी असणं खूप महत्वाचं आहे आणि धावा जर हाताशी नसतील तर मात्र तुम्ही चांगली गोलंदाजी करायला तयार राहा. धावफलकावरती 34 धावा आणि येवाना हा सामना कमी धावसंख्येवरती रंगणार आहे हे निश्चित झालेलं आहे. मुस्तकीमची 2 षटकं इतकी प्रभावी होती. 4 फलंदाज त्याने बाद केले. फक्त 13 धावा तिथे मोजल्या आणि खरं इथं धावा माफक राहतील हे निश्चित झालं होतं. आता माफक धावांचा पाठलाग रोखायचा आहे आणि त्यासाठी तयारी करावी लागेल. पहिल्यांदा माइंड सेट करावा लागेल मोर्या इंदापूर संघाला. 183 धावा भारतानं 1983च्या वर्ल्ड कप मध्ये बनवल्या होत्या. कपिल देवने सगळ्या सहकाऱ्यांना घेतलं ड्रेसिंग रूम मध्ये आणि सांगितलं 183 रन जीतने के लिए काफी नहीं है लेकिन लढने के लिए है तो चलो लढते है. पुढचा इतिहास आपण पाहिला होता. इथे सुद्धा खणखणीत चौकार. धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचतोय. 39 धावा. 39 रन लॉस ऑफ 5. दीपेश 2 चौकार दीपेशच्या बॅट मधून आणि एकमात्र दीपेश असा फलंदाज आहे ज्याने 2 अंकी धावसंख्या गाठलेली आहे. इथे फलंदाज बाद माफ करा निर्धाव चेंडू आहे. एक निश्चित गोष्ट सांगावी लागेल. ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा डाव 36 धावांमध्ये गुंडाळला पण अशा प्रकारे भारतीय फलंदाज बाद झाले होते की कोणी एकाही फलंदाजानं 2 अंकात धावसंख्या बनवली नव्हती आणि अशा प्रकारे कोणी फलंदाज टॉस करायला हरवीत के कप्तान थल के कप्तान के टॉस करायला शुएब 2 अंकी धावसंख्या न बनवता एखादा संघ ऑल आउट होणं हे पहिलं उदाहरण होतं क्रिकेटमधील. अत्यंत नामुष्कीजनक कामगिरीनंतर भारताने ऑस्ट्रेलियातली सिरीज जिंकली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वानं पुन्हा एकदा कमाल केली. हमारे दोस्त जीतू आगे इनके हाथों से टॉस चला जाएगा. जीतू भाई अवधूत कॉइन आपण एखाद्याला
सन्मान देत असताना तू घे असं म्हणतो. म्हणजे टेबलवरती जर आपण जेवायला बसलो तर तू ही भाजी घे, तू घे आपण म्हणतो. पण झेल मैदानामध्ये तसं म्हणून चालत नाही. तू घे म्हटलं की झेल जमिनीवरती पडतो. स्वतः तयारी करणं, स्वतः तिथं पुढे येणं महत्वाचं असतं. बाहेरची कड आणि फलंदाज बाद. पंचेचाळीस धावांचं रक्षण करण्यासाठी मैदानामध्ये मोरया इंदापूर संघ दाखल होईल. आणि बघायचंय या धावा कमी आहेत की अधिक आहेत, याचं उत्तर आपल्याला निश्चित मिळेल. कोपरा ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आहे. क्रिकेट बरोबरच अनेक सामाजिक जाणीवेतून हे मंडळ काम करत असतं. आपल्या परिसरामध्ये एक आदर्श मंडळ म्हणून देखील कोपरा ग्रुपची ओळख निर्माण होते. कुडकी आणि वडवली मधील आदिवासी वाडीत दिवाळी फराळ. सर टॉस हो रहा है हमारे हड़वीत और खल के बीच हमारे हाँ डायरेक्ट 4 ओवर का मैच रहेगा, अभी 5 ओवर का नहीं, 4 ओवर का मैच रहेगा. जीतू आगे इनके हाथों से टॉस उछला जा रहा है. ओके एट सलीम, आपने टॉस जीता, आपका क्या फैसला होगा, किस तरह की फील्डिंग या बैटिंग करेगा? हम लोग पहले तो फील्डिंग करेंगे. ठीक है, हरवीत ने टॉस जीत के पहले फील्ड का फैसला किया और दावत दी है. बॉल चॉइस करो. 4 ओवर का मैच, 1 ओवर पावर प्ले रहेगा. चला मॅच सुरू होणार आहे. आम्ही चर्चा करत होतो कोपरा ग्रुपच्या काही सामाजिक कामांची. कुडकी वडवलीतील आदिवासी वाडीत गरीब नागरिकांना फराळ वाटप करताना देखील फराळ वाटपाचं देखील अत्यंत चांगलं काम या ठिकाणी कोपरा ग्रुपच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचबरोबर आदिवासींच्या गरीब गरजू लोकांना ब्लँकेट्स देखील वाटप कोपरा ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. खरं तर कोरोना विषाणूच्या सावटाखाली संपूर्ण देश बंद असताना, लॉकडाऊन असताना, महामारीच्या संकटामध्ये म्हसळा शहर श्रीवर्धन तालुक्यामध्ये गरजू आणि निराधार लोकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप कोपरा ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आलं. खरं तर संवेदनशील मन आणि सामाजिक जाणीव या हेतून कोपरा ग्रुपनं अत्यंत दर्जेदार काम केलेलं आहे. आणि त्याबद्दल ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोपरा ग्रुपसाठी कोरोना योद्धा हा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बोर्डी पंचतन येथे ब्लँकेट्स, बेडशीट, उषा, चादर, खुर्च्या, पंखे, त्याचबरोबर ब्लड प्रेशर ऑपरेटर मशीन, स्टेथोस्कोप, थर्मामीटर्स, वेट मशीन अशा प्रकारचे साहित्य देखील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी त्यांनी भेट दिलेलं आहे. तेथील पेशंट्सला देखील फळे आणि बिस्किट्स देखील पुरवलेले आहेत. अशा प्रकारे कोपरा ग्रुप सातत्यानं सामाजिक काम करत असतं आणि क्रिकेट बरोबरच खूप काही काम कोपरा ग्रुपच्या माध्यमातून होतोय, याचा निश्चित प्रकारे आम्हाला मोठा आनंद आहे. या ग्रुपला, कोपरा ग्रुपला मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढच्या कामासाठी त्यांना भरपूर अशा शुभेच्छा देतो. चला मैदानामध्ये मॅच सुरू होते. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे श्रीवर्धन संघाला आणि कमी धावांचं आव्हान असेल तरी देखील आव्हान असतं. जिंकण्यासाठी तयार होतोय दोन्ही संघ आणि समालोचनासाठी येत आहेत भूषणजी नाईक. या सर, स्वागत आहे. थँक्यू धोनी सर. 45 धावांचा पाठलाग धावफलकावर सुरुवात होतोय. प्रारंभीचं पहिलं षटक गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पहिलं अनिवार्य षटक हाताळतोय महत्वपूर्ण साहिल. सलामीचे
प्रारंभीचे फलंदाज रशीद आणि साबीर पहिल्या चेंडूवर मात्र एकेरी धावेने धावसंख्या सुरुवात केली जाते ती बिनबाद 45 धावांचा पाठलाग करताना ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज स्ट्रायगेंडवर सुरेख पद्धतीचा फ्लिक ऑफ द रिस्ट पद्धतीचा फटका यावेळी दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात परिणामी चेंडू आणि क्षेत्ररक्षक याच्या संघर्षामध्ये चेंडू विजयी ठरतोय डीप मिड विकेट सीमारेषा उल्लंघन करतोय मात्र 5 धावा 45 धावांचा पाठलाग राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा यावेळीचा चेंडू आखूड पद्धतीचा डीप मिड विकेट सीमारेषा उल्लंघन करतोय खणखणीत असा षटकार फलंदाज साबीर याच्या पळीतनं येतोय 6 धावांनी धावसंख्या आता मात्र दुहेरी आकड्यात परावर्तित होते ती 11 धावा आपका बैठने का नाम किया इकबाल भाई यहाँ के बैठे और कोपरा गुरु को शुक्रिया का मौका दे इकबाल भाई आ जाओ इधर वहां पे खड़े मत रहो यहाँ के बैठो आप आपको क्रिकेट से काफी लगाव है शौक है मैं देख रहा हूं सुबह से आप कोपरा ग्रुप के लिए टाइम दे रहे हो तो यहाँ के बैठो आप 4 धावांची महत्वपूर्ण जोड ही चौकाराच्या स्वरूपात प्राप्त होता धावसंख्या वधारते धावसंख्या परावर्तित होते ती 15 धावा धावफलकावर सुरुवातीची फलंदाजी ही आक्रमक शैलीची फलंदाज साबीर आणि रशीद या फलंदाजांची सुरेख पद्धतीचा चेंडू सरळ बॅटने फटका टोलवण्याचा इरादा फलंदाज असफल ठरतोय परिणामी चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने झेपावतोय एका निर्धाव चेंडूची धावफलकावर गणना होते धावफलक स्थिरावतोय तो 15 धावा महत्वपूर्ण सामना मोरिया बॉयज वर्सेस यावेळीचा चेंडू फायनलीच्या दिशेने टोलवण्याचा इरादा पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक घोडचूक करतोय ही क्षेत्ररक्षकाची घोडचूक मात्र चौकार बहाल करते लेग बायचा इशारा पंचांचा येतोय 4 धावा धावफलकावर जमा होत आहेत पहिल्या षटकाची सांगता होते पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय पहिल्या षटकाच्या सांगते अखेर धावफलक 19 धावा धावफलकावर 45 या माफक आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज उंचापुरा असा तगडा आक्रमक शैलीचा स्ट्राईक एंडवर सज्ज होतोय रशीद कैसा खाली राहतोय चेंडू ऑन साइडच्या दिशेने फटका टोलवण्याचा इरादा असफल ठरतोय चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज दुसरं षटक मयूर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय महत्वपूर्ण दुसरं कमी धावसंख्येचा सामना परंतु कमी धावसंख्येचे सामने हे वेळोवेळी चुरस वाढवणारे आणि तीच आशा अपेक्षा या महत्वपूर्ण सामन्यादरम्यान विजेता संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल परंतु पराभूत संघाला मात्र प्रवास हा थांबवावा लागेल कैसा आकुर पद्धतीचा चेंडू पंचांचा इशारा आमच्याकडे वाईड चेंडूचा येतोय एकेरी दंडात्मक धाव ही धावफलकावर झळकवली जाते आणि याच एकेरी धावेने सांघिक धावसंख्या बदलते ती 20 धावा उर्वरित चेंडूंमध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता आणि दुसरं षटक हे प्रगतीपथावर लो फुल टॉच पद्धतीचा चेंडू यावेळीचा ऑन साइडच्या दिशेने तगडा फटका डीप मिड विकेट सीमारेषा उल्लंघन करतोय खणखणीत असा षटकार फलंदाज राशीद याच्या फळीतनं येतोय आणि 6 धावांनी धावफलक पुन्हा एकदा परावर्तित 26 धावा डीजे सर अभी जिस खिलाड़ी ने सर आपको बताना चाहूंगा सिक्सर लगा राशिद इसका नाम है
ये फॉरेन के अंदर रहता है अपने बड़े रोजगार के लिए, लेकिन ये इसका भी पूरे इलाके में बड़ा दबदबा। इनके पिताजी मेरे सामने इधर बैठे हुए अपने बेटे का ये मैच देख रहे हैं, और उनके चेहरे पे खुशी जरूर है जब उनका एक बेटा ऐसे इस तरह की इनिंग खेलता है। एक बड़ा नाम है क्रिकेट के अंदर। इस टीम को मेरे दोस्त नवीद करदमे ने बिल्कुल सनी बॉयज को संभाल के रखा है, जो आपके साथ जुड़े हुए मेरे उधर खड़े नवीद करदमे, जिसे कोपरा ग्रुप ने सपोर्टर के हिसाब से टी शर्ट से नवाजा था। सर 26 धावा या धावफलकावर. सुरेख फलंदाजी, फलंदाज राशीत याची गोलंदाजी असो फलंदाजी असो 100% योगदान त्याचं प्रत्येक विभागामध्ये आणि सुंदर अशी फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. बहुधा 45 धावांचा पाठलाग आतापर्यंत 26 धावा धावफलकावर आणि दुसरे षटक हे प्रगतीपथावर. मयूर गोलंदाजी मार्गवर दुसरे षटक पुन्हा एकदा सज्ज. और पिच पद्धतीचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने जमिनी समांतर फटका. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. थेट फेक येते ती गोलंदाजाच्या दिशेने. सुरेख बॅकअप. बहुधा फक्त एकेरी धावेवर समाधान आणि याच एकेरी धावेने सांघिक धावसंख्या बदलते ती 27 धावा धावफलकावर. पहिल्या षटकादरम्यान गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला जातो आणि तीच लय आणि तोच इरादा, आत्मविश्वास जारी ठेवून फलंदाजी ही केली जाते. दुसऱ्याही षटकामध्ये आतापर्यंत 27 धावा धावफलकावर. तब्बल दुसरे षटक हे प्रगतीपथावर. सुरेख पद्धतीचा चेंडू, परंतु बॅटची कडा घेतोय. चेंडू मात्र जातोय डीप. थर्ड मॅन सीमारेषा पार करतोय. 4 धावांनी धावसंख्या वेगाने परावर्तित होते. ती आता मात्र 31 धावा. सर सबसे अच्छी मेरे को कोबरा ग्रुप की आज ये बात देखने में नजर आई कि हर जगह पे मैं मैचेस देखा, लेकिन खासकर उन्होंने जुमा की नमाज का ख्याल रखते हुए 1 घंटे का गैप रखा। 1:30 बजे तक उन्होंने मैचेस ही बंद रखे। ये हमारे लिए बहुत बड़ी बात है। नवीद भी ताली बजा रहा है। हमारे हम लोग के लिए एक सबक है। हर जगह पे मैचेस होते, लेकिन कोबरा ग्रुप ने कितना बड़ा निर्णय लिया। नमाज का एहतराम करते हुए अपने मुस्लिम भाइयों का सोचा और मैच को बंद रखा। मैं शुक्रिया गुजार, कोपरा ग्रुप का शुक्रगुजार हूं. येस मोहम्मद सर, एकात्मतेचं एक जिवंत उदाहरण हे आपल्याला कोपरा ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एकात्मता, सर्व धर्म समभाव आणि प्रत्येक धर्माच्या कुठल्याच सणाला आणि कार्यक्रमाला एक सन्मान द्यावा, हाच हेतू या कोपरा ग्रुपचा. गडी मात्र बाद होतोय. राशीद याच्या रूपाने हादरा बसतोय. सत्तावीस धावा या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पहिला गडी माघारी परततोय. पहिला हादरा बसतोय आणि साबिर याचा साथ देण्यासाठी नवीन फलंदाज साकिब याची वर्णी लागते. बहुधा 31 धावा या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. 45 धावांचा पाठलाग. अजूनही 14 धावांची आवश्यकता ही विजयासाठी. 14 धावांची आवश्यकता येऊन ठेपते. पहिला घडी माघारी परततोय. साबिर याचा साथ देण्यासाठी साकिब या नवीन फलंदाजाची वर्णी ही स्ट्राईक एंडवर लागते. ऑनसाइडच्या दिशेने फटका टोलवण्याचा इरादा. आल्या आल्या साकिब याचा बहुधा असफल ठरतोय. चेंडू काहीसा खाली राहतोय. यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. धाव घेण्याची जोखीम ही नॉन स्ट्राईक एंडकडनं नाकारली जाते. बहुधा धावसंख्या ही स्थिरावते 31 या आकड्यावर. हमारे वडवली के मेहमान किशोर भाई पिलनकर यहाँ पे आते हुए उनका मैं शुक्रिया अदा करता हूँ. किशोर भाई पिलनकर यहाँ के बैठे. चेंडू जाईल 6 धाव्यांसाठी. थँक्यू. 37 धावा या धावफलकावर. बऱ्याच मान्यवरांची उपस्थिती ही आजच्या दुसऱ्याही दिवसामध्ये लाभते आणि या मान्यवरांचं
यावेळीचा एक तगडा फटका, चेंडू जाईल बहुधा सीमा रेषेलगत. क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. 2 धावा तर पूर्ण केले जात आहेत. 2 धावेंनी धावसंख्या वधारते, धावसंख्या परावर्तित होते. ती आता मात्र अडतीस धावा या धावफलकावर. आतापर्यंत 45 धावांचा पाठलाग. तिसरं षटक गोलंदाज विशाल याचं प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज हा सज्ज. आकुड पद्धतीचा चेंडू, यावेळीचा तगडा फटका भिरकाटावून दिला जातोय. चेंडू मात्र जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार 6 धावांसाठी. थँक्यू. 44 धावा या समान होत आहेत. फक्त एकेरी विजयी धाव ही आवश्यक. लो फुटटॉच पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा नक्कीच वाईड आणि चौकाराचा आमच्याकडे येईल. परिणामी हा चौकाराने हा मात्र सामन्यामध्ये विजयश्री संपादन करतोय तो फलंदाजी करणारा श्रीवर्धन क्रिकेट संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. सुंदर अशी फलंदाजी गोलंदाजी ही आपण पाहतोय आणि महत्वपूर्ण सामना समाप्त होतोय. श्रीवर्धन क्रिकेट संघ आजच्या दुसऱ्याही दिवसा सामना समाप्त होतोय. विजयश्री संपादन करतोय श्रीवर्धन क्रिकेट संघ आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच जाहीर करतील महमूद सर या सामन्यादरम्यान, ज्यांच्या खांद्यावर महत्वपूर्ण जबाबदारी ही या स्पर्धेमध्ये आलेल्या मान्यवरांची आणि सर्वांचा सन्मान आणि स्वागत करण्याची. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. या सामन्याचा सुरेख फलंदाजी आणि गोलंदाजी करणार. मुस्तकीम मैन ऑफ द मैच तो आपको मिलेगा, लेकिन उससे पहले सबसे पहले भाई आपको ये पूछना चाहूंगा, जो कोपरा ग्रुप का यहाँ पे जो टूर्नामेंट है, यहाँ का मैनेजमेंट, अंपायरिंग, पब्लिक क्राउड आपको कैसा लग रहा है और खेलने के लिए आपको किस तरह से यहाँ पे लगा है? एक्सलेंट ग्राउंड और बहुत अच्छा जो कि आयोजन किया है. ईयर बाय ईयर इम्प्रूवमेंट कर रहे हैं और अपने आप को एक बड़े स्टेज पे ले जाने की कोशिश कर रहे हैं. और ये साल का आयोजन वन ऑफ द बेस्ट अपने एरिया का है और होपफुली जैसे जैसे साल बीतते जाएंगे अपने आप को इम्प्रूवमेंट करने की कोशिश करेगी और एक बड़ा प्लेटफॉर्म अपने एरिया में जो कि अपने लोकल टैलेंट को लेके आगे करेंगे. एक दूसरा सवाल पूछना चाहूंगा, आपके टीम में राशिद जैसा खिलाड़ी जो बहुत वक्त के बाद टीम के अंदर एक जान मानी जाती है हर जगह पे, उसका आप गेम शायद कितने महीने भी देखो, 1-2-3 खिलाड़ी, फैयाज सीनियर खिलाड़ी है, तो इनके सीनियर खिलाड़ी के राशिद के मौजूदगी में आपको खेलने के लिए कैसा और लगा? टीम कॉम्बिनेशन तो अच्छा है, एक दूसरे के साथ काफ़ी अरसे से खेलते आए. लास्ट 12-13 सालों से राशिद और फयाज भाई के साथ खेलते आया हूँ. तो जब 10 सिचुएशन होती है तो बहुत कुछ डिसीजन जो कि 19-20 होते हैं उसमें सपोर्ट मिलता है एज अ सीनियर प्लेयर कि आपको क्या